एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. राजेंद्र हगवणे यांना पळून जाण्यासाठी कार पुरवणाऱ्या एका विरोधात आता सुनेनं तक्रार दाखल केलेली आहे. नवरा ब्लू फिल्म दाखवतो, सासू काळी जादू करते आणि 20 लाखांसाठी छळ करतात असा गंभीर आरोप सुयश चौंधे यांच्या पत्नीनं केलेला आहे. तर राजेंद्र हगवणे यांना या चौंधे यांनी मदत केलेली होती, मात्र त्यांच्या विरोधात आता सुनेनं तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 20 लाख मागितले होते आणि 20 लाख मी म्हणलं कुठून देणार, माझ्या घरच्यांची कंडिशन नाहीये. त्यांनी माझं पूर्ण फेस पेसिन मध्ये हे करून मला मारलं होतं. माझ्या पाठीवर पट्ट्यांचे वग सुद्धा होते, पण मी फॅमिलीमुळं ते पुढे येऊन दिलं नाही की माझ्या फॅमिलीला त्रास होईल. यापूर्वी कुणाकुणाकडे तुम्ही तक्रार केली? पोलीस स्टेशनला आणखी कुठे काय? पोलीस स्टेशनला केली, महिला आयोगकडे केली, सगळीकडे मी ऑनलाईन मेल पण पाठवले होते, पण मला तिथून काहीच रिप्लाय आला नाही. आणि माझ्या सासूला ब्लॅक मॅजिकचं खूप नाद आहे, त्याचे पण फोटो मी दिले होते. मग नंतर या सगळ्या प्रकरणानंतर काय बोलणं आलं तर सासूशी? कोणी काय म्हणलं, हाणलं मारलं तुम्हाला परत? ते मारहाण तर व्हायचीच कंटिन्युअसली. सासऱ्यांचं शिवीगाळ, दिराचं वेगळं, नवऱ्याचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं होतं. मारहाण ही चालूच होती. 7 वर्ष झाली या गोष्टीला. मी त्याच्यानंतर मीटिंग्स पण केल्या होत्या, पण त्यातनं काहीच निष्पन्न झालं.